माय डिअर लवली लवली पीपल्स, सगळ्यांचं आपल्या चॅनलवरती स्वागत करते. महाराष्ट्राला संतांची भूमी म्हटलं जातं. महाराष्ट्राच्या या पावनभूमीत अनेक संत महात्मे होऊन गेले. संतांच्याच वाणीवर आज मनुष्य आपलं आयुष्य जगताना दिसत आहेत. अशाच काही पूज्य संतांपैकी एक म्हणजे संत तुकाराम महाराज. सावळ्या विठ्ठलाचे परमभक्त झालेले तुकोबाराय फाल्गुन द्वितीयेला सदैव वैकुंठी निघून गेले. संत तुकोबारायांच्या वैकुंठ गमनाच्या दिवसाला तुकाराम बीज म्हटले जाते. आजच्याच दिवशी संत तुकोबाराय सदैव वैकुंठ गमनाला गेले. तुकोबारायांच्या अभंगांनी आजही प्रत्येक पिढी भारावून जाते. संत तुकाराम महाराजांच्या अभंगामधून प्रत्येकाला प्रेरणा मिळते. काळाच्या पुढचा विचार करणारे सत्यशोधक संत अशी तुकोबारायांची ओळख होती. त्यांच्या अभंगांना व्यावहारिक ज्ञानाची जोड होती. तुकोबारायांनी सामान्य माणसाच्या जगण्यातील अनेक विचार साहित्यातून मांडले. वारकरी संत संप्रदायातील संत तुकाराम महाराज हे विठोबाचे परमभक्त होते. संत तुकोबारायांचा जन्म देहू या गावात झाला होता. संत तुकोबांनी विठोबावर इतकी भक्ती होती की स्वतः विठुरायाला तुकोबारायांची भेट भूतलावर यावं लागलं असं म्हणतात. विठ्ठल स्वतः तुकाराम महाराजांना सदैव वैकुंठी घेऊन गेल्याचे म्हटले जाते. म्हणूनच या दिवसाला तुकाराम बीज म्हणून ओळखले जाते. संत तुकारामांनी आपल्या साहित्यातून समाजाला मार्गदर्शन करण्याचे काम केले. संत तुकाराम बीज या दिवशी सगळे भाविक संत तुकाराम महाराजांच्या चरणी आपली कृतज्ञता व्यक्त करतात. तुकाराम बीजच्या निमित्ताने असंख्य भाविक खास देव गावात तुकोबारायांचे दर्शन घेण्यासाठी जमतात. तुकाराम बीज सोहळ्याच्या मनपूर्वक शुभेच्छा तुम्हा सगळ्यांना. राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकडा लोपलिया कस्तुरी मडवट चंदनाची ओटी रुडे माड कंठी वैजयंती मुगुट कुंडले श्रीमुख शोभले सुकाचे ओतले सकडही कासे सोनसडा पांघरे पाठोडा घन नीड सावळा बाहियानो सकडही तुम्ही भागे एकीसवा तुका मने जीवा धीर नाही ज्ञानदेवी रचिला पाया तुका झालासे कडस वारकरी संत परंपरेच्या कडस साध्याय ठरलेले संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांना बीजनिमित्त कोटी कोटी वंदन. थँक्यू.